नाही रे बाबा, इथे एकही रूम नाही. ऑलरेडी दिलेले आहेत आणि हे उत्तरही ठरलेलंच. राजेश निराश झाला. खरंच मला इथे पण रूम मिळणार नाही का? त्याने विचार केला. दिवस मावळला होता आणि त्याला आता लवकरात लवकर रूम शोधणे गरजेचे होते. गावी जायची शेवटची गाडी 9:30ची होती. त्यात आवरले तर उद्याच त्याला सामान आणून कॉलेज सुरू करता येणार होते. थोडे पुढे जाताच त्याची नजर एका जुन्या वाड्याकडे गेली. चांगलाच भव्य दिसत होता. वाड्यात भरपूर लाईट लागलेल्या होत्या. त्याने हिम्मत करून दारावर टकटक केली. थोड्या वेळाने एक वृद्ध माणूस दार उघडून बाहेर आला. इथे रूम मिळेल का? राजेशने उत्सुकतेने विचारले. तुला रूम पाहिजे? त्याने विचारले. हो, छोटीशी असली तरी चालेल, फक्त रेंट कमी असावा, राजेशने अडचण सांगितली. ठीक आहे, आहे एक रूम आमच्याकडे आणि भाड्याचे म्हणशील तर तुला परवडेल ते दे. चल मी तुला दाखवतो, वृद्धाने सांगितले आणि राजेशला आत येण्याची खूण करत वाड्याच्या मागच्या भागात निघाला.